नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। आपण पाहताय विश्वसंवाद। विश्वशांतीच्या दिशेने प्रेरणादायी ठरतील असे विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांची। आपण मागच्या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटरचे सल्लागार डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या मुलाखतीचा पहिला भाग पाहिला होता। या पहिल्या भागात त्यांनी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन याबद्दल आपले विचार मांडले। ते म्हणले की भारतामध्येच मला असे एज्युकेटेड एलिट दिसले की दे टेक प्राईड इन रिडिक्युलिंग देअर ओन कल्चर। 60% अमेरिकन शाळेतल्या विद्यार्थिनी, म्हणजे किती तरुण विद्यार्थिनी असतील त्या शाळेतल्या विद्यार्थिनी 60% या मानसिक रीतीने पछाडलेले। या भागात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी लिहिलेल्या जिनोम टू ओम ह्या पुस्तकाबद्दल। सुरुवातीला डॉक्टर पटवर्धन विचार मांडतायत भारत हा खरंच विश्वगुरू बनू शकतो का याबद्दल। म्हणजे भारत हा विश्वगुरू होईल असं आपण जे नेहमी म्हणतो ते खरं होण्याची चिन्ह आहेत अशी आता दिसतंय। म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये भारतामध्ये जे काही मोठे बदल झाले त्याच्यामधला हा एक बदल आहे की भारताला आत्मसन्मान परत मिळाल्यासारखं वाटते। म्हणजे फक्त पाश्चिमात्य लोकांकडनं बघितलं की आपल्याला ती गुलामगिरीची एवढी सवय झालेली आहे की आपण ते म्हणतील ते ऐकायचं, असंच आपली पद्धती होती। पण आपल्याला हा जो कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट हा या वर्षांमध्ये आपल्याला परत मिळालेला आहे। हे जे काही मॅकोले प्रणित शिक्षण प्रणालीमधनं आपल्या डोक्यावरती जो काही प्रहार केले गेले ना, ते जर पुसायचे असतील, त्यांनी केले ते शिक्षण पद्धतीमधनं केले। त्यामुळे ते जर पुसायचे तुम्हाला तर शिक्षण पद्धतीमधनंच ते पुसले जातील। लॉर्ड मेकॉले यांनी भारताबद्दल भारताचा जर कणा मोडायचा असेल तर काय केलं पाहिजे यावर धक्कादायक विचार मांडले होते। भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जर आपण मोडला नाही तर आपण भारतावर राज्य करू शकत नाही असं तो म्हणाला होता। यातून भारतीय संस्कृतीचं मर्म त्यांनी ओळखलं होतं असं म्हणता येईल। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरही आपल्या भाषणातून नेहमीच लॉर्ड मेकॉलेच्या या उद्गारांचा संदर्भ देत असतात आणि त्याला उत्तर म्हणून आजही आपली संस्कृती किती महत्त्वाची आहे आणि आपल्या शिक्षण पद्धतीत ही जुनी संस्कृती परंपरा जाणीवपूर्वक कशी आणली पाहिजे हे प्रकर्षाने सांगतात। MIT मध्ये नेहमी मला यायला का आवडतं तर हे जे इथलं वातावरण आपण सगळं निर्माण केलेलं आहे, इथं वेगवेगळ्या संतांचे फोटो आहेत, आपण बघितले बाहेर वेगळ्या स्पिरिच्युअल गुरूंचे फोटो आहेत, त्याच्याबरोबर शास्त्रज्ञांचेही फोटो आहेत, तत्त्वज्ञांचेही फोटो आहेत। तर हे सगळं विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे जर आणलं तर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य दिशेने जाईल। ही जी युवा शक्ती आहे, जी ऊर्जा आहे ती चांगल्या दिशेने जाईल आणि त्याचाच विश्वशांतीसाठी उपयोग। तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाच्या रूपानं जगातली एक सर्वात भव्य वास्तू विश्वराजबाग इथं उभी राहिली आहे। अतिशय प्रेरणादायी असे विविध तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संत यांचे पुतळे आपल्याशी संवाद साधत इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जणू उभे आहेत। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांचे स्वप्न, संकल्पना इथं साकार झाली आहे। वर्ल्ड पीस लायब्ररी, वर्ल्ड पीस प्रेयर हॉल ह्याही वास्तूचा भाग आहेत। अनेक विषयांवरचे ग्रंथ आणि पुस्तकं इथं वाचण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी उपलब्ध आहेत। ग्रंथ हे निश्चितच मानवी मनाला समृद्ध करतात। जिनोम टू ओम हा असाच एक ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी। माननीय इंदू रामचंदानी यांच्या सहयोगानं हे पुस्तक आकाराला आलं आहे। पाहूयात जिनोम टू ओम, इव्हॉल्विंग जर्नी ऑफ मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्स ह्या पुस्तकाबद्दल डॉक्टर भूषण पटवर्धन यांचे विचार। आत्ता आपल्या व्याख्यानाचा विषय आहे जिनोम टू ओम, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगता येईल का आपले विचार? जिनोम टू ओम हे आमचं नवीन पुस्तक आहे। मी आणि इंदू रामचंदानी दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे। पण या पुस्तकाची रूपरेषा अशी आहे की मगाशी मी म्हटलं तसं विज्ञानाचा आत्तापर्यंतचा जो उपयोग आहे तो माझ्या स्वार्थासाठी, माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी, माझ्या स्वतःच्या कम्फर्टसाठी केला गेलेला आहे। विश्वकल्याणासाठी फार त्याचा उपयोग आपण नाही केला गेलेला आहे। म्हणून आपण बघतोय की विश्वामध्ये आज अशांती सगळीकडे आहे, युद्ध चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारे अनेक प्रकारची युद्ध चालू आहेत, फक्त आर्थिक युद्ध चालू आहेत, सामाजिक कल्चरल युद्ध चालू आहेत तर याच्यामध्ये विश्वशांतीकडे आपल्याला जर जायचं तर विज्ञानाची प्रगती योग्य दिशेने व्हायला पाहिजे।
तर ही दिशा जी विज्ञानाची आहे ना, त्याच्याबद्दल आम्ही, आमच्या पुस्तकाचं नाव आहे जिनोम टू ओम. जिनोम रिप्रेझेंट करते हे आधुनिक विज्ञान आणि ओम रिप्रेझेंट करते हे आपलं परंपरागत ज्ञान जे आहे ते, एन्शियंट नॉलेज सिस्टीम ज्याला म्हणतो. म्हणजे ओम आणि जिनोम ही प्रातिनिधिक आहेत. तर जिनोमला आम्ही काय म्हणतोय की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आणि मी माझं स्वतःचं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये मी आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि सांगितलं की आयुर्वेदामध्ये जी त्रिदोषाची संकल्पना आहे, वात पित्त कफ, त्याला जेनेटिक बेसिस आहे आणि ते आम्ही आमच्या वैज्ञानिक प्रयोगातनं सिद्ध करून दाखवलं. पण हे करत असताना मी उपनिषदही वाचत होतो. तर ईशावास्य उपनिषदामधलं सूत्र मला त्यावेळेला खूप भावलं की जे म्हणतं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवायशी. याचा अर्थ काय, तर हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. या पूर्णामधनं तुम्ही जर काही बाजूला काढलं तर जे तुम्ही बाजूला काढता ते पण पूर्ण होण्याची क्षमता असते आणि जे राहतं ते सुद्धा पूर्ण होऊ शकतं. तर म्हटलं हे तर जिनोमची डेफिनेशन आहे ही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही प्रार्थना हा MIT शिक्षण समूहातल्या संस्कृतीचा एक अविभाज्य हिस्सा आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या संकल्पनेतून रोज ह्या प्रार्थनेनेच समूहातल्या सर्व शिक्षण संस्थांची दिवसाची सुरुवात होते. ही प्रार्थना आता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आचार विचारांचा एक भाग आहे. जिनोमची व्याख्या हीच आहे, कारण जिनोम जो आहे ना त्याच्यामधनं तुम्ही जर काही पार्ट काढला तर जो पार्ट काढता तो पुन्हा जिनोमचं स्वरूप घेऊ शकतो. तर हे जे काय आहे हे मला ओंकार स्वरूपासारखं दिसलं आणि मी म्हटलं की जिनोम टू ओम हे लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. उपनिषदांमधले, गीतेमधले, स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत, पतंजली योगसूत्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे, वेदांमधले जे काही विचार आहेत, संत साहित्यामधले जे काही विचार आहेत, त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आहे. तर ही सुसूत्रता नवीन पिढीपुढे जाण्यासाठी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जर आपण सांगितलं तर अधिक भावेल. म्हणून या पुस्तकात आपल्याला दिसेल की एका बाजूने आम्ही पूर्ण हिस्ट्री जी म्हणू आपण, सृष्टीच्या उत्पत्तीच्या हिस्ट्रीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जी मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत आम्ही तिथं नेऊन सोडलेले आहे. आणि हे करत असताना वेगवेगळ्या उपनिषदेतले महाप्रश्न आहेत ना, की मी कोण आहे, मी कशासाठी इथं आलो आहे, माझ्या जीवनाचा पर्पज काय आहे, माझ्या मृत्यू म्हणजे काय, मी मृत्यूनंतर कुठं जाणार आहे, मृत्यू म्हणजे सुरुवात आहे का शेवट आहे का, काय आहे हे सगळं, असे प्रश्न याच्यामध्ये आम्ही उभे केलेले आहेत की जे उपनिषदांमधले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आम्ही देत नाही आहोत. ती उत्तरं मिळण्यासाठी जी माहिती आहे ती सगळी या पुस्तकांमध्ये आम्ही देतो आहे आणि आम्ही म्हणतो आहे की वाचकांनी आपल्या आपल्या परीने या प्रश्नांची उत्तरं शोधावीत या पुस्तकाचा उपयोग करून. तर अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं पुस्तक आहे जिनोम टू ओम आणि आपल्या सगळ्यांना ते निश्चितपणे भावेल. आजपर्यंत 1 महिनाच जरी या पुस्तकाला झालेला असला तरीसुद्धा त्याला वाचकांकडनं खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मला मुद्दामून नमूद करावं असं वाटतं की राहुल कराड आणि विश्वनाथ कराडांनी या पुस्तकाला एक प्रकारची इन्स्पिरेशन दिली मी असं म्हणेन. तर त्याची दखल घेऊन MIT ग्रुपनी 1000 कॉपी त्या पुस्तकाच्या घेतल्या आहेत आणि MIT ग्रुपमधले जे कोणी व्हिजिटर्स आहेत किंवा कॉन्फरन्सेस आहेत त्यांना देण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जाईल. एक खूप मोठी गोष्ट आणि एक चांगलं दृष्टी ही MIT ग्रुपनी दाखवलेली आहे. वाचन संस्कृती ही सुद्धा आपल्या संस्कारांचा एक भाग असते. MIT शिक्षण संस्थांमध्ये ती कशी रुजवली जाते हे डॉक्टर पटवर्धन सरांनी आत्ता जी माहिती दिली त्यावरून दिसून येते. मग ते मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वर्ल्ड पीस लायब्ररी असो किंवा MIT समूहातल्या प्रत्येक संस्थेत समृद्ध वाचनालय उभं करून विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांचं कार्य असो. MITची किंवा डॉक्टर विश्वनाथ कराडांची विचारधारा म्हणजे जी आपण या चॅनलमधनं मांडताय ती आणि या पुस्तकाची विचारधारा याच्यामध्ये खूप साधर्म्य आहे आणि त्यामुळे मला या गोष्टीचा खूप मला कृतज्ञता व्यक्त करायची वाटते MIT ग्रुप आणि विशेषतः डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याबद्दल की ज्यांनी मलासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे हे पुस्तक लिहित असताना. आपण म्हणता त्याप्रमाणे निश्चितच हे सगळे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. आपण ज्या दिशेने प्रयत्न करत आहोत चांगल्याच्या दिशेने जाण्याच्या, विश्वशांतीच्या दिशेने जाण्याच्या, एक समृद्ध व्यक्तिमत्वसुद्धा बनवण्याच्या ते निश्चितच पूर्ण होईल, सफल होईल असं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.